महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून हे आम्हाला लाभ मिळेल. अच्छा. आणि त्यांच्या मार्फत एवढ्या स्कीम असतात, एवढ्या स्कीम लाभ सगळ्यांनी घ्यावा आणि लोक आपले शेतकरी जात नाही. आपल्या ह्या बळीराजाला ह्या शेतकऱ्यांसाठी काही नवीन योजना आलेल्या आहेत का सर? आता नवीन एक योजना आलेली आहे सेंद्रिय शेतीमधून. तर यासाठी आपल्याला 50 हेक्टरचा एक गट बनवायचा आहे. त्यासाठी पर लाभार्थ्याला 1 हेक्टर पर्यंत आपण लाभ देऊ शकतो. खूप चांगलं उत्पन्न ते शेतीतून घेतायत. सर इतर पण म्हणजे लागवड आहे, तुम्हाला काय वाटतं कोणती अजून लागवड शेतकऱ्यांनी करावी? कृषी विभागाचं मार्गदर्शन घेऊन आणि तुमची मदत घेऊन कोणतं अजून लागवड करावी असं तुम्हाला वाटतं? याच्यात MRGS मध्ये खूप लागवडी आहेत. स्कीम भरपूर आहे. हो, स्कीम भरपूर आहेत. फुलशेतीमध्ये सोनचाफा आहे, मोगरा आहे, गुलाब आहे. फळबागमध्ये आंबा आहे, पेरू आहे, चिकू आहे, काजू आहे. म्हणजे जमिनीचे नियोजन आणि शेतकऱ्यांची पाण्याची व्यवस्था हे बघून फक्त फळाचं किंवा फुलाचं नियोजन फक्त करावं लागेल. बाकी चांगलंच उत्पन्न. हो, उत्पन्नच कुठलंही झाड असेल तर ते उत्पन्न देणारच. आम्हाला सांगितलं तर आम्ही सांगतो शेतकऱ्यांनी डायरेक्ट बाजारात जाऊन विकावं. कारण मधले जे आहेत तो गॅप कमी करण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना डायरेक्ट बाजारात विकायला हे करतो. तर सर तुमच्या कृषी विभागाकडून एका लाभार्थ्याला तुम्ही किती मदत करू शकता, म्हणजे कमीत कमी किती? याच्यासाठी जमिनीची आवश्यकता कमीत कमी त्याच्या नावावर 5 गुंठे जमीन असणं आवश्यकता आहे. आणि जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यंत आम्ही त्याला लाभ देऊ शकतो. 2 हेक्टर? हां, 2 हेक्टर पर्यंत फळबाग किंवा फुलशेती, मिक्स फळबाग आणि फुलशेती दोन्ही हेक्टर पर्यंत लाभ देऊ शकतो. तुमच्याकडून म्हणजे कशी मदत शेतकऱ्यांना भेटू शकते, कोणत्या पद्धतीची? त्यांना आमच्याकडून जमीन तयार करण्यापासून ते पाणी देण्यापर्यंत सगळे जमीन तयार करणे, खड्डे खोदणे, खड्डे भरणे, नंतर लागवड करणे, आंतरमशागत करणे, पाऊस गेल्यानंतर जे गवत वाढलेलं असतं ते साफ करण्यासाठी आंतरमशागत करणे, व पीक संवर्धन म्हणजे त्याला सावली करणे, काही थोडं रोगाचं वगैरे प्रमाण वाटलं तर स्प्रे पण घ्यायला मदत करतो, खत देणे आणि पाणी देणे, याच्यापर्यंत आमचं पूर्ण नियोजन असतं त्याचं. आता आपल्या ह्या बळीराजाला ह्या शेतकऱ्यांसाठी काही नवीन योजना आलेल्या आहेत का सर? आता नवीन एक योजना आलेली आहे सेंद्रिय शेतीमधून. तर यासाठी आपल्याला 50 हेक्टरचा एक गट बनवायचा आहे. त्यासाठी पर लाभार्थ्याला 1 हेक्टर पर्यंत आपण लाभ देऊ शकतो. तर असं पूर्ण गावाचा एक गट बनवायचा आहे. त्याला सेंद्रिय निविष्ठा वगैरे कृषी खात्याकडून पोच केल्या जाणार आहे. हे गाव करळगाव विद्यापीठ अंतर्गत निवडलं गेलं आहे. तर विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांच्या भेटी, पिकाचे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत नियोजन कृषी विभागावर केलं जाणार आहे 50 हेक्टर पर्यंत. म्हणजे हे गाव निवडलं गेलं म्हणजे हा वडपाडा नाही, गावच पूर्ण गावच निवडलं गेलं. गाव निवडलं गेलं. अच्छा, 50 हेक्टरचा एक गट बनवायचा आम्हाला. 50 हेक्टरचा सेंद्रिय शेतीचा. त्याच्यामध्ये कोणती लागवड मग केली जाणार? भात शेतीसाठी. अच्छा, खरीप हंगाम 23-24-25 साठी. अच्छा, म्हणजे आता जो वर्ष सुरू होणार आहे. हो. अच्छा, त्यासाठी. ओके सर, थँक्यू.